नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहा काटोळे. स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. चला तर आज पाहूया आपण लोणचे कसे घालायचे. इथे मी मटकं घेतलेलं आहे. तर आपल्याला मटकं घेतलं की लगेच असं मटक्यात लगेच लोणचं करायचं नाही, कारण मी तुम्हाला त्याचे टिप्स सांगते कसे घालायचे, काय करायचं. तर इथं मी मटकं घेतलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून उन्हाला एक दिवस असं कणखर वाळू द्यायचे. वाळल्याच्या नंतर दुसरी टिप मी तुम्हाला सांगते. इथे मी तेल घेतलंय. आता तेल आपल्याला पूर्ण असं हाताने असं घेऊन पूर्ण मटक्याला तेल लावायचं आहे. असं आतमध्ये पण आपण आता तेल लावून घेणार आहोत. मी ते एक वाटी म्हणजे एक वाटी कचोपच असे थिल वाटी भरून घेतलेलं तेल आहे. ते पूर्ण मी असं लावून घेत आहे. तर आता आतमध्ये आपण तेल टाकून घेऊया. बघू शकता आतमध्ये पूर्ण सगळीकडून असं लागून गेले. आपल्याला सगळीकडून लावून घ्यायचं तेल, कुठंही असं कोरडं ठेवायचं नाहीये. अशा तऱ्हेने आपण मटक्याला तेल लावून घ्यायचे आणि आता उरलेलं तेल आतमध्ये टाकून आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे मटकं. तर मटक्यासाठी मी एक दुसरी टिप सांगत आहे कसं ठेवायचं ते. हे बघा, ही दुसरी स्टेप. आपल्याला पातेले ठेवण्यासाठी स्टँड असतं ना आपल्याकडं, ते आपण घ्यायचं आहे. त्यावर मटकं ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं टिचणार नाही मटकं किंवा फुटणार नाही. त्यासाठी हे असं स्टँड घ्यायचं आहे. आणि तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला 5-6 तासानंतर असं मटक्यामधील तेल आपल्याला हलवून घ्यायचे. 5-6 तासानंतर बघा. अशा तऱ्हेने आपल्याला 3 दिवस सारखं करायचं आहे. आपण 3-4 दिवस झालं याला तेल आपण टाकू हे करत आपण 5-6 घंटे असं सतत हलू ठेवलेलं आहे हे मटकं. तर आता हे 14 दिवस उगवलं आपला. तर आता हे त्याच्यात तेल थोडंसं टाकूया. एवढं तेल घेतलेलं आहे ते यामध्ये टाकत आहे. थंड होण्यासाठी ठेवूया. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ते मटकं चांगलं पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये असं करून पूर्ण तेल काढून घेणार आहोत. खराब झालेलं तेल, काळं झालेलं तेल आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आपल्याला पाणी खळखळ घेऊन हात घालण्याला सोडून घ्यायचे. बाहेरून सुद्धा सोडून घ्यायचे आपल्याला.
पद्धतीनं धुवून घेणार आहोत खळखळ पाण्याने. यामुळे काय होतं, आपला खार नासत नाही, चांगला राहतो. या वाटीने मी 1 वाटी कराळ घेतलेला आहे आणि याच वाटीने मी 1.25 वाटी मोहरी घेतलेली आहे. आता आपण त्याला भाजून घेऊया. वाजलं की समजायचं आपलं कराळ भाजलेलं आहे. मोहरी तडतडली चांगली की आपल्याला समजायचं भाजलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. कराळ आणि मोहरी मी भाजून ठेवलेली आहे. आता मी मिक्सरला ग्राइंडिंग करून घेणार आहे. आपण इथं आता कराळ घालण्यासाठी आंबा कट करून घेतलेला आहे. तर आपण त्याला स्वच्छ करायचे. आपल्याला कुठं काही असेल तर त्यापैकी सगळ्यांनी आपल्याला काढून घ्यायचे. त्याच्यातल्या पोळी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं, स्वच्छ करायचं. इथे मी 2 किलोचा आंब्याचं लोणचं करायचं आहे मला. धुवून घ्यायचं आणि असं कोरडं कपड्याने करायचं आहे आंबा. हे बघा मी पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे त्या पोळी. तर पाण्यामध्ये धुतल्याच्या नंतर आपल्याला ह्या पूर्णाच्या चाळणीमध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि ते कपड्याने आपल्याला कोरडे करायचे आहे. कपड्याने आपल्याला चांगलं कोरडं करून घ्यायचे, कारण आपला खार नाशू शकतो जर ओले असले तर. त्यामुळे आपल्याला चांगलं फ्रेश करून घ्यायचं त्याला. आपण आता कराळ हे मिक्सरला फिरवून घेऊया. आपण मोहरी बारीक करून घेऊया. बारीक करून घ्यायची मोहरी. आता आपण यामध्ये या पोळीमध्ये आपण मिश्रण हळद, मीठ, कराळ, मोहरी टाकणार आहोत. इतर 3 चमचे हळदीचे घेतले. इतर 4 चमचे मी मिठाचे घेतले 2 किलोच्या प्रमाणानुसार. चांगला आपण मिक्स करून घेऊया.
हे आता आपण बडक्यामध्ये टाकून घेऊया. जर मटकं भरल्यावर मटक असेल तर असं हलवायचं आहे, जेणेकरून आपलं ते थोडी खाली बसतील. असं करून आपल्याला पुन्हा एकदा हलवायचं आहे. अशा तऱ्हेने आपल्याला एक झुडकं त्याच्यावर करायचं आहे आणि आपल्याला त्याला बांधून ठेवायचं आहे. अशा झुडक्याला आपल्याला झुडक्याची आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. इथे बांधायला तुम्ही सुती कपडा घ्या, पॉलिस्टर घेऊ नका. आणि इथं सुती कपडा आपल्याला याला असं ओला करून गुंडाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही. आणि दरवेळेस 1 दिवसाला 2 दिवसाला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं खाण्यासाठी एका साईडला काढून ठेवू शकता आणि याला चांगलं पॅक करून ठेवायचं आहे. याच्यात काही जाऊ द्यायचं नाही, काही नाही, व्यवस्थित जाऊ द्यायचे. आणि याला कपडा कोरडा होऊ द्यायचं नाही, कपड्यावर सतत पाणी टाकत राहायचं आहे आपल्याला. अशा तऱ्हेने आपलं साधं लोणचं तयार झालं. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये.